यावर्षीचं जे वर्ष आहे ते 25वे असणार यावर्षीचं हे वर्ष आहे। आणि हा अखंड हरिनाम सप्ताह गीता जयंतीच्या निमित्तानं असणारा हा या ठिकाणी आपण प्रारंभीची असणारी भूमिका सुरुवात करण्यात आलेली आहे। दरवर्षी आपण या ठिकाणी कथा श्रवण करत असताना या ठिकाणी अगोदर श्रीमद भागवत महापुराणाची असणारी कथा आपण श्रवण केली। श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण केल्याच्या नंतर पुन्हा आपण रामायण सुद्धा या ठिकाणी असणारं श्रवण केलं आणि रामायण झाल्याच्या नंतर शिव महापुराणाची कथा आपण श्रवण केली। आणि यावर्षी आणखी कथेमध्ये बदल म्हणून यावर्षी श्री पांडव प्रताप या ग्रंथाची असणारी जी कथा आहे किंवा संपूर्ण पांडवांचं असणारे जे चरित्र आहे, पांडवांचं जे महात्म्य आहे, ही कथा आपल्याला या ठिकाणी असणारी श्रवण करायची आहे। ही कथा श्रवण करत असताना किंवा पांडव प्रताप नावाचा असणारा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहित असताना हा ग्रंथ संत कवी श्रीधर स्वामी या कवींनी, या संतांनी असणारा हा ग्रंथ लिहिलेला आहे। हा ग्रंथ लिहिण्याचे एक कारण असं आहे, हा ग्रंथ लिहित असताना संपूर्ण ग्रंथ असणारा जो महाभारत आहे, त्या महाभारताच्या बाबतीमध्ये आणि महाभारताचं असणारं काही सार म्हणून म्हणा किंवा पांडवाच्या बाबतीमध्ये जे संबंधित असणाऱ्या ज्या काही कथा आलेल्या आहेत, या सगळ्या कथा या ग्रंथामध्ये असणाऱ्या वर्णन केलेल्या आहेत। म्हणून या ग्रंथाला पांडवाच्या संबंधित आलेल्या जेवढ्या कथा आहेत तेवढ्या कथा आपल्याला 7 दिवसापर्यंत श्रवण करायच्या आहेत। म्हणून या ग्रंथाला नाव देत असताना श्री पांडव प्रताप असं या ग्रंथाला असणारं नाव देण्यात आलेलं आहे। आता या श्रीधर स्वामी कवीचं असणारं चरित्र जर आपल्याला पाहायचं म्हटलं, यांचं महात्म्य जर पाहायचं म्हटलं, तर कवीचं असणारं चरित्र आणि या ग्रंथाचं असणारं महात्म्य सुद्धा काही ठिकाणी असणारं वर्णन केलेलं आहे। ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी यांचा असणारा जो काही जन्म आहे, यांचा जन्म पंढरपुरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर किंवा मैलावर एक नाझरे म्हणायचं असणारे एक गाव आहे। आणि त्यांच्या आडनावाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, मूळचं असणारं त्यांचं जे आडनाव आहे घोडके खडके, हे त्यांचं मूळचं असणारं आडनाव आहे। आणि त्यांचं वर्णन जर करायचं म्हटलं तर ते यजुर्वेदी ब्राह्मण असणारे आहेत। काही कालावधी जीवन जगत असताना यांचा असणारा जो काही भाग सांगितलेला आहे, जन्माचा भाग म्हणजे नाझरे गावामध्ये असणारा जन्म झाला। हे गाव सांगोले तालुक्यामध्ये असणारं हे गाव आहे। आणि वडिलांचं असणारं नाव म्हणजे ब्रह्माजी पंत आणि आईचं असणारं नाव सावित्रीबाई। ग्रंथकर्ते श्रीधर स्वामीचा असणारा जो जन्म आहे शके 1580 म्हणजे इसवी सन 1658 मध्ये असताना त्यांचा जन्म झाला। आई वडिलांनी त्यांचं नाव ठेवत असताना खंडेराव असं असणारे नाव ठेवलेलं आहे। का नाव ठेवलं? त्यांचं कुलदैवत सांगितलेलं आहे खंडोबा, म्हणून त्यांचं नाव असणारं खंडोबा असणार किंवा खंडेराय असणारं नाव ठेवलं। लहानाचे मोठे होत असताना 20 वर्षाचा कालावधी वयाचा असणारा झाला आणि राहण्याकरता पंढरपुरामध्ये असणारे आले। पंढरपूरच्या भगवंताचं दर्शन असेल, चंद्रभागेचं स्नान असेल, आनंदामध्ये काही जीवन जगत असताना काही ग्रंथाचा असणारा अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना प्रवचन कीर्तन असणारी त्यांनी सुरुवात केली। वयाचा 20 वर्षाचा असणारा कालावधी निघून गेल्याच्या नंतर कालांतरानं त्यांचा असणारा विवाह सांगितलेला आहे आणि त्यांच्या पोटी 1 आणि 2 नाही 3 पुत्रांची असणारी
त्यांना प्राप्ती झालेली आहे. पहिल्या मुलाचं नाव आहे दत्तात्रेय, दुसऱ्याचं नाव आहे मनोहर आणि तिसऱ्याचं नाव आहे रंगनाथ. असे 3 मुलं कवी श्रीधर स्वामींना संतान असणारी या बाबतीमध्ये 3 मुलाची असणारी प्राप्तीची असणारी भूमिका सांगण्यात आलेली आहे. एवढंच नाही, त्यांनी काही ग्रंथ असणारे त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्या ग्रंथामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हरिविजय असणारा जो ग्रंथ लिहिलेला आहे तर तो हरिविजय म्हणायचा ग्रंथ श्रीधर स्वामींनीच असणारा लिहिलेला आहे. रामविजय म्हणायचा असणारा ग्रंथ आहे तो सुद्धा श्रीधर स्वामींनीच असणारा लिहिलेला आहे. वेदांत सूर्य, जैमिनी अश्वमेध आणि आपल्या घरामध्ये आपण जे शिवलीलामृत असणारा ग्रंथ अध्ययनाकरता वाचण्याकरता असणारे ठेवतो किंवा वाचन करतो, हा शिवलीलामृताचा ग्रंथ सुद्धा कवी संत श्रीधर स्वामींनीच असणारा हा लिहिलेला आहे. त्यांचा ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं, सगळ्यात मोठा जर असणारा ग्रंथ जर कोणता असेल त्यांनी लिहिलेला, तर आपण 7 दिवसापर्यंत इथं जी कथा श्रवण करणार आहोत तो सगळ्यात मोठा असणारा ग्रंथ हा पांडव प्रतापाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये 1 आणि 2 असणारे अध्याय नाहीत, तर या ग्रंथामध्ये 64 असणारे अध्याय आहेत. आणि हे 64 असणारे अध्याय तसा जर विचार केला तर या ग्रंथामध्ये आणखी एक भाग असणारा थोडासा वगळण्यात आलेला आहे. तो कोणता? संपूर्ण महाभारत असणारा जो काही भाग आहे, हा संपूर्ण महाभारताचा भाग मात्र या ग्रंथामध्ये आलेला नाही. फक्त पांडवाच्या संबंधित असणारा जो काही भाग आलेला आहे एवढाच असणारा भाग या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. एवढंच नाही, श्रीकृष्ण भगवंतांनी वैकुंठ गमनाचा असणारा भाग किंवा रामविजय ग्रंथामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजींनी वैकुंठ गमन केलेला भाग किंवा हरिविजयचा ग्रंथ असेल, इतर काही ग्रंथ असतील, स्वतःहून देवानं सांगितलेलं आहे. त्यांना श्रीधर स्वामींना देवाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, अरे श्रीधरा, माझा वैकुंठ गमनाचा भाग मात्र तू अजिबात लिहू नको का? तू राहत असताना पंढरपुरामध्ये राहतोस आणि माझं जर वैकुंठ गमन जर तू लिहित असशील तर मी तर तुझ्या समोरच उभा आहे. म्हणून वैकुंठ गमनाचा हरिविजयमध्ये भाग लिहू दिला नाही, पांडव प्रतापामध्ये लिहू दिला नाही किंवा रामविजय या ग्रंथामध्ये मात्र वैकुंठाचा भाग लिहू दिला नाही. म्हणून वैकुंठ गमनाचा भाग महाभारत नाही, हरिविजय नाही किंवा पांडव प्रताप या ग्रंथामध्ये असणारा लिहिलेला नाही. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही वर्णन असं केलेलं आहे, हा जो ग्रंथ आहे ना, फार 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 फलश्रुती देणारा असणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा भाग असा सांगितलेला आहे, एखाद्या भाविक भक्तांनी जर सुचिरभूत होऊन शुद्ध अंतकरणानं असणारा हा ग्रंथ जर एकदा जरी वाचन केला ना, तर त्याच्या घरामध्ये धनधान्याची असणारी प्राप्ती होते. इतका असणारा महान असणारा हा ग्रंथ आहे. एवढंच नाही, या ग्रंथाचं आणखी एक महात्म्य असं सांगितलेलं आहे, कुणाला जर शरीराचा असणारा रोग असेल, भौतिक असणारा ताप असेल, भौतिक दुःख असेल आणि आदिदैवतिकाच्या बाबतीमध्ये मोठमोठे संकट असतील, तर ही तिन्ही ताप निरसन करण्याकरता जर कोणता ग्रंथ असेल तर या ठिकाणी असणारा तो ग्रंथ सांगितलेला आहे पांडव प्रतापाचा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा सगळ्यात अगोदरचा श्लोक जर कोणता वापरला असेल, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. म्हणजे तिथं सुद्धा कृष्णाचं वर्णन केल्याच्या नंतर 3 असणारे ताप सुद्धा असणारे निरसन होऊन जातात.
आणि इथं एक वर्णन असं केलेलं आहे, पांडव प्रतापाचा तुम्ही ग्रंथ श्रवण करा. पांडव प्रतापाचा ग्रंथ श्रवण केल्याच्या नंतर तुमच्या जवळचे तिन्ही ताप असणारे नष्ट होऊन जातील. आता पहा, झाली पापा तापा तुटे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली या चरण देखिले चरण. त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवाचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. वैष्णवांचे चरण पाहिल्याच्या नंतर 3 तापाची त्या ठिकाणी असणारी, म्हणजे ताप आपल्याला बाधा करू शकत नाहीत, पण त्याच्याकरता वैष्णवांचे चरण मात्र आपण पाहिले पाहिजे. इथं वर्णन असं केलेलं आहे, पांडव प्रतापाचा ग्रंथ जर तुम्ही वाचन केला, श्रवण केला, या ग्रंथाचं पूजन केलं तर 3 तापापासून असणारी सुटका मात्र होते. आता पहा, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही वर्णन असं केलेलं आहे, हा ग्रंथ तुमच्या मनामध्ये जी जी अपेक्षा असेल, मनोकामना असेल, तो पूर्ण करणारा आहे. कुणाला आधी व्याधी असणारा, त्रासाचा असणारी भूमिका असेल, हा ग्रंथ असणारा दुःखाच्या बाबतीमध्ये काय करतो तर दुःख असणारं त्या ठिकाणी निरसन करतो आणि आनंदाची प्राप्ती करून देणारा असणारा हा ग्रंथ आहे. म्हणून यावर्षी 25वां असणारं हे वर्ष, आणि यावर्षी आपल्याला जी कथा श्रवण करायची आहे ती कथा पांडव प्रतापाची असणारी ही कथा आहे. म्हणून ही कथा सुरुवात करत असताना सुरुवातीला अगोदर आपल्याला वंदन करावं लागतं, ते म्हणजे गणपती बाप्पांना. कारण कार्य कुठलं जरी असेल, मंगल असो किंवा अमंगल कार्य असो, कार्याला सुरुवात जर करायची म्हटलं तर पहिलं वंदन हे गणपती बाप्पाला करावं लागतं. नामदेव महाराजांनी श्रीकृष्ण भगवंताची कीर्ती वर्णन करत असताना सगळ्यात अगोदर जर वंदन कुणाला केलं असेल
तर गणपती बाप्पाला अगोदर सुरुवातीला वंदन केलं. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. कृपाळा